नमस्कार, पूजाच हाऊस क्लीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी पॅन गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। तूप घातल्यानंतर इथं मी ओला नारळ असा किसून घेतलेला आहे आणि आता आपण हा ओल्या नारळाचा किस घालून घेणार आहे। इथं तुम्ही बघू शकता मस्त असा हा किस घालून घेतलेला आहे 1 वाटी। आता आपण हा छान असा 3 ते 4 मिनिटं ते तुपामध्ये परतून घेणार आहोत। शक्यतो बर्फी करताना नारळाचा किस हा परतून घ्या, कारण जेव्हा तुम्ही बर्फी तुमची तयार होते तेव्हा ती खायलाही खूप टेस्टी लागते आणि कच्चा किस वापरला ना त्यावेळेस बर्फीची एवढी टेस्ट छान लागत नाही। त्यासाठी असा 3 ते 4 मिनिटं आपल्याला कलर चेंज करायचा नाही, फक्त हलकासा हा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याच्या किसला मी अर्धी पाऊण वाटी मी ह्याच्यासाठी साखर वापरलेली आहे। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत। इथं तुम्ही बघू शकता छान असं हे परतत आलेलं आहे। शक्यतो साखर बारीक करून कधीच टाकू नका, अख्खी साखर वापरा, कारण अख्खी साखर वापरल्यानंतर छान अशी बर्फी आपली ही तयार होते। इथं तुम्ही बघू शकता थोडंसं असं साखरेला पाणी सुटत आलेलं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटं झालं हे मी परतून घेत आहे। कंटिन्यू हे परतत राहायचं, नाहीतर खाली बुडाला चिकटण्याची शक्यता असते। इथं तुम्ही बघू शकता मस्त असं ह्याचा गोळा आता तयार होत आलेला आहे। हे कसं चेक करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। इथं तुम्ही बघू शकता हे असा जर का असा गोळा एका साईडला असा तयार झाला तर समजायचं आपलं हे सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे। किंवा छोटीशी गोळी अशी हातात घ्यायची आणि त्याची गोळी अशी तयार होते का ते बघायची आणि त्यानंतर हे आपलं सारण तयार आहे असं समजायचं। त्यानंतर अर्धा चमचा मी वेलची पूड घालते। वेलची पूड नेहमी शेवटी घालायची सगळ्यात आणि परत एकदा छान असं परतून घेणार आहोत। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि ते सारण आता आपण ती प्लेटमध्ये त्या ताटामध्ये काढून घेणार आहोत। सारण काढून घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित आता आपण हे सेट करणार आहोत। तुम्ही इथं बघू शकता हे बघा मस्त असं हे सारण मी व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या वड्या नॉर्मली थंड होऊ द्यायच्या आहेत, जास्त गरम असताना पण ह्या पाडायच्या नाहीत आणि जास्त थंड झाल्यानंतर सुद्धा पाडायच्या नाहीत। त्यासाठी मी इथं सुरीला तूप लावून घेतलेलं आहे आणि अगदी नॉर्मली गरम आहे तोपर्यंत आपण ह्या वड्या पाडून घेणार आहोत। इथं बघू शकता मस्त अशी गोड खुसखुशीत अशी आपली ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।